माझ्या बालमित्रांनो, देवाशिष, कैवल्य, कृष्णा, अनया आणि सर्वांनो, ऐका. मी आता तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे बिरबलाची गोष्ट. बिरबल आणि बादशाह एक दिवस सकाळी सकाळी फिरायला निघाले. त्यांनी गार्डनमध्ये गेले. गार्डनमधून पुढे जंगलात गेले. जंगलामध्ये गेल्यानंतर त्यांना दुपार झाली. उन्हाची वेळ झाली. उन्हामध्ये दोघं जण फिरत होते. नंतर एका झाडाखाली बसले आणि काय झालं, त्या झाडाखाली एक मोठी विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये अजिबात पाणी नव्हतं. आणि मग बिरबल आणि बादशाह दोघं जण त्या विहिरीच्या काठावर बसून गप्पा मारत होते. बिरबल एक गोष्टी सांगत होता आणि बादशाह त्या गोष्टी ऐकत होता. आणि मग त्यावेळेस गोष्ट ऐकता ऐकता बादशाह त्याच्या हातातली ह्या बोटातली अंगठी काढून ह्या बोटात घालायचा, ह्या बोटातली अंगठी काढून परत ह्या बोटात घालायचा. असं करता करता काय झालं माहितीये, त्या बादशाहच्या हातून अचानक ती अंगठी निसटली आणि ती अंगठी जाऊन पडली एकदम थेट त्या विहिरीच्या तळाला. विहिरीच्या तळाला पाहिलं तर काय, सगळं गाळ, पाणी नाही, काही नाही, नुसतं खाली राहिलेला गाळ. मग बादशाह बिरबलाला म्हणाला, बिरबला, आता तुझी परीक्षा आहे बरं का. आता ती खाली पडलेली अंगठी तू मला खाली न उतरता इथूनच काढून दाखवायची. बिरबल म्हणाला, ठीक आहे, मी ती काढून दाखवतो, पण महाराज, ही अंगठी काढायला कमीत कमी 2 महिने लागतील. बादशाह म्हणाला, ठीक आहे, तू म्हणशील तर 2 महिन्याने काढव. मग बादशाह आणि बिरबल गप्पा मारत 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 परत घरी यायला निघाले. तेवढ्यात बिरबलाच्या डोक्यात एक कल्पना आली. बिरबल म्हणाला, बादशाह, चला माझ्या बरोबर पाठवा. मग बादशाह म्हणाला, काय झालं? अहो, ती अंगठी जर मी नीट पाहिलीच नाही म्हणे अजून. आणि मग ते दोघं जण गेले. जाताना बिरबलाने काय केलं, त्या ठिकाणी एका गायीने शेण केलं होतं, म्हणजे शी केली होती. मग ते शेण त्याने बिरबलाने उचललं, ते गोबर उचललं आणि हातात घेतलं आणि काय केलं, विहिरीजवळ गेला आणि विहिरीमध्ये डोकावून बघितलं. मग ते हिरे जडित, रत्न जडित अंगठी त्या विहिरीच्या आतमध्ये चमकत होती. बिरबलाने बरोबर नेम धरून तो शेणाचा गोळा त्या अंगठीवर टाकला. बिरबल बादशाह म्हणाला, अरे आता याने काय होणार? म्हणजे काही नाही, आपण आता 2 महिन्यांनी येऊ, तुमची अंगठी तुम्हाला इथं मी अशी काढून देईल म्हणे. बादशाह म्हणाले, बिरबला, बघ बरं, नाही तर तुला खूप मोठी शिक्षा होईल. बिरबल म्हणाला, ठीक आहे. दोघं जण गेले. उन्हाळा संपला. नंतर पावसाळा सुरू झाला आणि उन्हाळ्यामुळं काय झालं, ते शेण वाळून गेलं आणि खूप पाऊस झाला. पाऊस इतका पाऊस झाला की ती सगळी विहीर पाण्याने तुडुंब भरली. मग बिरबल म्हणाला, बादशाह, आता 2 महिने झाले, चला आपण जाऊ फिरायला. आपण तिकडे जाऊ म्हणे, आपण पहिल्यांदा गेलो होतो तिकडे. मग ठीक आहे. बादशाह म्हणाला, ठीक आहे, तू म्हणशील तसं. मग बिरबल आणि बादशाह दोघं जण निघाले. गार्डनमध्ये गेले, शेतात गेले, जंगलात गेले, त्या विहिरीजवळ गेले आणि बघतो तर काय, खूप पाऊस झाल्यामुळं ती विहीर तुडुंब भरलेली होती. विहिरीच्या काठापर्यंत पाणी आलेलं होतं आणि विहिरीच्या आतमध्ये असलेलं सगळं कचरा, गवत, हे सगळं वरती आलं होतं, तरंगून आलं होतं. नंतर बिरबल म्हणाला, बादशाह, आता हे बघा, या काठीने मी इकडं अलीकडं ओढतो कचरा आणि मग तुम्हाला तुमची अंगठी आता मी इथंच काढून दाखवतो.
बादशाह म्हणाला, हा मला काही समजलंच नाही रे. बिरबल म्हणाला, हे बघा, ही मी टाकलेल्या शेणाची झाली होती गौरी, आणि ह्या गौरीमध्ये शेणामध्ये फसून बसली होती ही तुमची रत्नजडित अंगठी. आणि हे बघा, आणि मग त्याने अंगठी काढली आणि बिरबलाला दिली. मी विहिरीत न उतरता तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला काठावर बसूनच मी अंगठी काढून दिली. बादशाह म्हणाला, बिरबला, खरंच तू चतुर आहेस, हुशार आहेस. आता तुला मी आणखीन बक्षीस देणार आहे. आणि मग दोघं जण आनंदानं घरी आले. झाली आमची गोष्ट. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.